राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे डी आर आणि आपल्या कराळे 999 चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज 25 मे व आज ढगाळ वातावरण राहील आणि उद्या आपल्या राज्यामध्ये मात्र सर्व बऱ्याचशा भागामध्ये चांगला वादळी वाऱ्यासोबत या पावसाला सुरुवात होणार आहे. हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा यापूर्वी सांगितल्याप्रमाणे जोरदार झालेला आहे. त्याच अनुषंगाने उद्याचा पाऊस सुद्धा वादळी वाऱ्यासोबत तर काही ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने हा संदेश तुमच्यापर्यंत देत आहे. तसंच हा नाशिक, मनमाड, अहिल्यानगर, संगमनेरचे जे काही शेतकरी आहेत अजय यांची वारंवार चौकशी होत असल्या कारणाने त्यांना सांगू इच्छितो की आपल्या भागामध्ये संगमनेर या तालुक्यामध्ये 27 आणि 28 तारखेला फार चांगला पाऊस पडणार आहे. तर हा 26 तारखेचा जो पाऊस आहे, 26 तारखेला हा पाऊस नाशिक, मनमाड, संगमनेर, अहिल्यानगर, त्यात बीड जिल्हा, त्या परळी, सातारा, कोल्हापूर, सांगली, कराड, तुळजापूर या भागामध्ये तर हा होणारच आहे. त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 27 तारखेला हा फार चांगला पाऊस होणार आहे. त्याचप्रमाणे नांदेड आणि परभणी जिल्हा जो आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा 27 तारखेला या पावसाची शक्यता आहे. परंतु 28 तारखेला मात्र हा पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर असेल, सेलू असेल, मानवत, सेलू, पाथरी, गंगाखेड, वसमत, पूर्णा या भागामध्ये वादळी वाऱ्यासोबत हा पाऊस 28 तारखेला होणार आहे. तेव्हा 27 आणि 28 हे 2 दिवस जे आहेत या पावसासाठी सर्वात जास्त क्षेत्रावर पडण्याची संभावना आहे. तर शेतकरी बंधूंनो, 27 आणि 28 तारखेला आपल्याकडे हा पाऊस चांगल्या प्रमाणे हजेरी लावणार आहे. तसंच खानदेशमध्ये चाळीसगाव, धुळे, जळगाव हा जो परिसर आहे या परिसरामध्ये 27 तारखेला पाऊस होईल. विदर्भातला जो काही परिसर आहे जसं की लोणार सरोवर असेल, बुलढाणा असेल, चिखली आहे, मेहकर आहे, वाशिम आहे या भागामध्ये 27 तारखेला फार जोरदार पाऊस होईल. तसंच हिंगोलीचा जो काही परिसर आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये हा पाऊस 27 आणि 28 तारखेला होणार आहे. हा पूर्व मोसमी पाऊस आहे. मान्सूनची जी प्रगती आहे ती मागच्या आठवड्यामध्ये थोडी मंदावलेली होती आणि आता अंदमान निकोबार पासून आता त्याला पोषक वातावरण झाल्या कारणानं एक्झॅक्ट 27-28 तारखेपर्यंत हा केरळ पर्यंत कूच करणार आहे आणि केरळ पासून 5 ते 6 दिवसामध्ये मुंबई महानगरामध्ये या पावसाची हजेरी लागल. तसंच शक्यतो 7 आणि 8 तारखेला जो की रेग्युलर 7 जूनला आपल्याकडे मृगाचा पाऊस म्हणतो आपण पडतो, तर ते हा नैऋत्य मोसमी वारे आता सक्रिय झाले आणि त्याच पद्धतीने आपल्या राज्यामध्ये या नैऋत्य मोसमी वाऱ्या सोबत येणारा जो काही मान्सून आहे हा मान्सूनचा पाऊस आपल्या राज्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्वदूर बरसण्याची शक्यता आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याकडे हजेरी लावणार आहे. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असंही म्हणणं आहे की यावेळेस पाऊस काळ कमी आहे, त्यामुळे पिकांनाही थोडंसं काही ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, सुपर एल निनोमुळे पुढे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाचा फार मोठा खंड पडणार आहे. ही गोष्ट लक्षात घेऊनच आपल्या शेती आणि पिकाचं निवड करावं. त्याचप्रमाणे जी काही शेतकऱ्यांना कपाशीची धूळ पेरणी करायची आहे त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांना धूळ पेरणी करायची आहे त्यांना 3 ते 5 तारखेपर्यंत धूळ पेरणी करण्यास काही हरकत नाही आणि हा स्थानिक वातावरणावर निर्भर असलेला आहे. धूळ पेरणी शक्यतो घातक सुद्धा होऊ शकते, परंतु या संदर्भातला जो काही व्हिडिओ आहे सविस्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला धूळ पेरणीबद्दलचा व्यवस्थित व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत मी रजा घेतो. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे 26, 27 आणि 28 या 3 दिवसामध्ये चांगला जोरदार मान्सून पूर्व पाऊस होणार आहे. हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आवर्जून पोहोचवा अशी अपेक्षा बाळगतो व चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना शेअर करा.